नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत। 6 दिवसांपासून अंतरवाली सराटीमध्ये सुरू असणारं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण जे आहे ते तूर्त स्थगित झालेलं आहे। 13 जुलै पर्यंतचा वेळ मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला आहे। राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आणि छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जात भेट घेतली होती आणि मनोज जरांगे पाटील हे सगळे सोयऱ्यांची जी अंमलबजावणी आहे त्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी ठाम होते आणि याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण देखील पुन्हा एकदा सुरू केलं होतं। सगळे सोयरेसाठी आम्ही सरकारला 5 महिन्याचा वेळ दिला होता असं जरांगे पाटील जे आहेत ते म्हणत होते। आणि आता जोपर्यंत सगळे सोयरेची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही असा निर्धार देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला होता। मात्र शंभूराज देसाई आणि संदीपान भुमरे हे मनोज जरांगे पाटील यांना जाऊन भेटल्यानंतर शंभूराज देसाई यांनी ही गोष्ट सांगितली की तुम्ही 5 महिन्याचा सरकारला वेळ दिला होता हे बरोबर आहे, मात्र मध्यंतरी आचारसंहिता लागली, आता आम्ही लवकर जो आहे तो तोडगा काढू आणि याबाबतचा निर्णय जो आहे तो निर्णय देखील आम्ही घेऊ। त्यानंतर जरांगे पाटील यांनी 13 जुलै पर्यंतचा वेळ सरकारला दिला आणि आपलं उपोषण जे आहे ते तूर्त स्थगित केलं। या दरम्यान या चर्चेमध्ये नेमकं काय घडलं, सरकारसोबतच्या बैठकीमध्ये काय घडलं हेच आपण जाणून घेणार आहोत। याच्यावरच आपण याचाच आढावा जो आहे तो घेणार आहोत। माझ्यासोबत या चर्चेमध्ये असणार आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे। राजरत्न, अंतरवाली सराटी हे मराठा आंदोलनासाठीचं केंद्र आहे ते बनल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जरांगे पाटील यांची पहिले दोन्ही आंदोलन अंतरवाली सराटीने पाहिली। अंतरवाली सराटी टू अशीपर्यंतचा एक विराट असा मोर्चा जो आहे तो देखील अंतरवाली सराटीने पाहिला आणि आता मनोज जरांगे पाटलांचं तिसरं आंदोलन, तिसरं उपोषण। मात्र आज ते उपोषण जे आहे ते 6 दिवसानंतर स्थगित झाल्याचं पाहायला मिळतंय। नेमकं काय घडलं? आपण बघतोय की मराठा आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे मागील 30 सप्टेंबर पासून आंदोलनाला बसले होते आणि आपण बघतोय की आंदोलनाने ज्यावेळी तीव्र रूप धारण केलं, ज्यावेळी आंदोलनकर्त्यांवरती पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आणि त्यानंतर काही जणांवरती गोळीबार झाला असा सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केला होता। त्यानंतर हे आंदोलन चिघळलं होतं, आंदोलनकर्त्यांकडून सुद्धा पोलिसांवरती दगडफेक करण्यात आली। त्यानंतर या आंदोलनाची कुठेतरी संकेत सर्वच विरोधी पक्षांनी मुख्यतः दखल घेतली। शरद पवार असतील, स्वतः राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, प्रकाश आंबेडकर असतील, या सर्वांनीच मनोज जरांगे पाटील यांची थेट अंतरवाली सराटीमध्ये जाऊन भेट घेतली आणि मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा दिला। त्यानंतर राज्य सरकारने सुद्धा स्वतः यामध्ये एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली, मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली होती आणि त्यानंतर हे आंदोलन स्थगित झालं। परत एकदा ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातलं आंदोलन सुरू केलं आणि पहिल्या टप्प्यामध्ये त्यांची मागणी होती की मराठवाड्यामधल्या ज्या कुणबी नोंदी तपासल्या जाव्यात आणि त्या आधारावरती मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण देण्यात यावं आणि त्यांना कुणबी जातीची प्रमाणपत्र देण्यात यावी। ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातलं आंदोलन चालू केलं आणि त्यावेळेस त्यांनी सरकारपुढे विनंती केली की महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं आणि त्यांचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करून त्यांना आरक्षण देण्यात यावं अशी मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली होती। त्यासाठी संदीप शिंदे समिती सुद्धा नेमण्यात आली। राज्यभरामध्ये कुणबी नोंदी तपासण्याचं कामही सुरू झालं। थेटपणे सरकारने GR सुद्धा, आणि ह्या सर्व कुणबी नोंदी तपासल्यानंतर यामध्ये GR येत नव्हता। त्यासाठी मनोज जरांगे पाटील थेट अंतरवाली सराटीपासून थेट मुंबईपर्यंत त्यांनी जाहीर मोर्चा काढला होता, परंतु त्यांचा मोर्चा जो आहे तो वाशी APMC मार्केटच्या जवळ अडवण्यात आला। त्यानंतर तिथं जे आहे सरकारने मराठा आरक्षण देण्याचं जाहीर केलं आणि त्याचबरोबर मनोज जरांगे पाटीलचं त्यावेळी त्यांनी तो GR सुद्धा काढल्याचं आपल्याला माहिती, अधिसूचना काढली होती आणि त्यानंतर तिथून मनोज जरांगे पाटील हे परत अंतरवाली सराटीमध्ये आले। त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे यांच्या मागणीवर नंतर ठाम झाले की आम्हाला सगळे सोयऱ्यांवर आधारित आरक्षण द्या। म्हणजे सगळे सोयरे म्हणजे आमचे जे नातेवाईक आहेत, म्हणजे आईकडच्या नातेवाईकांना सुद्धा त्यांचा सगळे सोयऱ्यांमध्ये समावेश करण्यात यावा आणि आईकडच्या नातेवाईकांना सुद्धा कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली आणि तेव्हा कुठेतरी राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलं की असं करता येणार नाही। त्यावेळी त्या आधीच्या शिष्टमंडळामध्ये जर आपण बघितलं तर धनंजय मुंडे होते, त्याचबरोबर गिरीश महाजन होते। गिरीश महाजनांनी त्यामध्ये सांगितलं की आम्हाला सगळ्या सोयऱ्यांमध्ये आईच्या बाजूचे नातेवाईक आम्हाला ग्राह्य धरता येणार नाहीत, कारण ते रक्ताच्या नातेवाईकामध्ये येत नाहीत, त्यामुळे त्यांना जे आहे ते आरक्षण देता येणार नाही। त्यावेळी मनोज जरांगे पाटील त्यांच्या मागणीवर ठाम होते। त्यानंतर या संदर्भामध्ये जे आहे देवेंद्र फडणवीस यांनी, अर्थात विधानसभेमध्ये त्यांनी थेटपणे
एक समिती नेमली, SIT नेमली आणि या संपूर्ण आंदोलनाची चौकशी केल्या जाईल असं सांगितलं. आणि त्यानंतर कुठेतरी मनोज जरांगे पाटील राज्य सरकारमध्ये कुठेतरी वाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर परत एकदा लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर जो आहे तो मराठवाड्यामध्ये त्याचा मोठा फटका हा महायुतीला बसल्याचं पाहायला मिळालं. महायुतीच्या ज्या भारतीय जनता पक्षाच्या 23 जागा होत्या त्या अत्यंत घसरून 9 पर्यंत महाराष्ट्रामध्ये जागा आल्या आणि महायुतीच्या ज्या 40+ जागा होत्या त्या आपण बघतोय संकेत, तर त्या जेमतेम 17वरती येऊन ठेपलेल्या आहेत. आणि त्यामुळे ह्याचा मोठा फटका बसलाय मराठवाड्यामध्ये. जालन्यामधून जे माजी मंत्री असणारे विद्यमान मंत्री जे होते रावसाहेब दानवे त्यांचा पराभव झाला, बीडमधून पंकजा मुंडेंचा पराभव झाला, नांदेडमधून जे आहे ते प्रतापराव पाटील चिखलीकरांचा पराभव झाला. असे धक्कादायक पराभव जे आपण मराठवाड्यामध्ये मध्ये बघितले आणि त्यामध्ये मुख्यतः हा फॅक्टर होता मराठा फॅक्टर आणि मनोज जरांगे पाटील फॅक्टर हा महत्त्वाचा ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आधीच जाहीर केलं होतं की मी उपोषणाला बसणार आहे आणि ज्यावेळी निकाल लागला लोकसभा निवडणुकीचा 4 तारखेला निकाल लागला आणि त्यांनी जाहीर केलं होतं की मी 5 तारखेपासून उपोषणाला बसणार आहे. त्या प्रकारे मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 6वा दिवस आहे आणि त्यांची मुख्यतः मागणी होती की सगळ्या सोयऱ्यांनाही आम्हाला आरक्षण द्यावं आणि सगळ्या सोयऱ्यांचा जो GR काढण्यात यावा अशी मागणी होती. त्यासाठी आता जे आहे राज्य सरकारचं जे शिष्टमंडळ आहे ज्यामध्ये संदीपान भुमरे असतील जे की छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार आहेत, त्याचबरोबर उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई सुद्धा आहेत, त्याबरोबर राणा जगजित सिंग जे आहेत आमदार आहेत ते सुद्धा या शिष्टमंडळामध्ये आहेत. त्यांनी थेटपणे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की आम्हाला काही वेळ द्या, कारण एवढ्या वेळ जे होती निवडणुकीची आचारसंहिता होती त्यामुळे आम्हाला त्यावरती प्रोसेस करायला आम्हाला वेळ मिळाला नाही, त्यासाठी आम्हाला वेळ द्यावा. जरांगे पाटील यांच्याकडून जे आहे 1 महिन्याच्या आतमध्ये जे आहे यावरती मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने सांगितलं झालं की 1 महिन्याच्या आत जे आहे तुम्ही सगळी प्रोसेस करून घ्या, मी तुम्हाला 13 जुलैपर्यंत अल्टिमेटम देतो. जर तुम्ही 13 जुलैपर्यंत जर आमची मागणी मान्य केली नाही तर आम्ही महाराष्ट्रभर जे आहे ते आमचे उमेदवार उभे करू, असा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिलेला आहे. आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं आंदोलन तुर्तास तरी स्थगित केलंय. राजरत्न, उपोषण स्थगित जरी केलं असलं तरी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुढचा 1 महिन्यापर्यंतचा वेळ जो आहे तो वेळ दिलेला आहे आणि जर 1 महिन्याच्या आतमध्ये सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही तर निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरेन असं जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे. जसं तू सांगितलं तसं मराठवाड्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान जरांगे फॅक्टरची चर्चा सर्वत्र झाली. मराठवाड्यामध्ये सत्ताधारी भाजपाला जो आहे तो मोठा फटका बसला. छत्रपती संभाजीनगरची जागा वगळता महायुतीला फारसं यश जे आहे ते कुठेच मिळाल्याचं पाहायला मिळालं नव्हतं. त्यामुळं विधानसभेतील पराभवाच्या भीतीनं काही आमदारांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. खासदार बजरंग सोनवणे असतील किंवा तिकडे आरोग्यमंत्री असणारे तानाजी सावंत असतील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. आज सकाळीच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील जरांगे पाटलांच्या भेटीला गेल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि त्यानंतर आता शंभूराज देसाई यांनी तिथे जाऊन जरांगे पाटलांची समजूत जी आहे ती घालण्याचा प्रयत्न केला आणि मग जरांगे पाटलांनी 1 महिन्याचा वेळ जो आहे तो वेळ दिल्याचं पाहायला मिळतंय. जरांगेंनी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जर जरांगे पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरले तर चित्र काय असू शकतं? आपण बघतोय की जरांगे फॅक्टर जो आहे तो विशेषतः मराठवाड्यामध्ये दिसलेला आहे. आपण बघतोय की रावसाहेब दानवे यांचा झालेला पराभव असेल, पंकजा मुंडेंचा झालेला पराभव असेल, त्याचबरोबर नांदेडमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर जे की भाजपाचे उमेदवार होते आणि अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे कुठेतरी भाजपाची सुद्धा ताकद वाढली होती. हे असताना सुद्धा प्रतापराव पाटील यांचा पराभव झालेला असेल. हे सर्व बघता मराठवाड्यामध्ये विशेषतः जरांगे फॅक्टर हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात आपण बघितलं की या मराठा फॅक्टरचा मोठा फटका जो आहे तो महायुतीला बसल्याचं पाहायला मिळालं. महायुतीच्या आधी 2019च्या निवडणुकीमध्ये 45 अर्थात 40+ जागा होत्या, त्या आता जेमतेम 17वरती आल्याचं संकेत आपल्याला पाहायला मिळालं. आणि परत एकदा जर विधानसभेमध्ये जर मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे केले तर त्याचा मोठा फटका हा सत्ताधाऱ्यांना बसू शकतो. कारण आपण बघतोय की मराठवाडा विशेषतः मराठवाड्यामध्ये बहुतांश जातीय समीकरण ही खूप तीव्र असतात संकेत. एका बाजूला आपण बघतोय की मुस्लिम असतील, मराठा असतील किंवा दलित, असा जो संघर्ष आपण बघतोय की तो गाव पातळीवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष आहे. आणि विशेषतः जर आपण बघितलं की बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे खूप आपल्याला संघर्ष, जातीय संघर्ष आपल्याला पाहायला मिळालेला होता आणि त्या संघर्षातून कुठेतरी पंकजा मुंडेंचा पराभव झाला. आणि ज्यावेळी बजरंग
सोनवणे विजयी झाले त्यानंतर त्यांनी थेटपणे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती आणि याचा कुठेतरी धसका हा सत्ताधाऱ्यांना आहे. त्याचमुळे आपण बघतोय की 6 दिवसाचं उपोषण झाल्याच्या नंतर जे आहे सरकारच्या शिष्टमंडळानं जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना विनंती केली की आम्हाला आणखी थोडासा वेळ द्या, आम्ही यावरती प्रोसेस करतो आहोत. आणि त्याच अनुषंगाने आज संदीपान भुमरे असतील, त्याचबरोबर असणारे शंभूराज देसाई असतील, राणा जगजित सिंग असतील. थोड्या वेळापूर्वी आपण बघतोय की आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील, त्यांनी सुद्धा भेट घेतली. त्यामुळे सर्वांना माहिती आहे की मनोज जरांगे फॅक्टर हा निवडणुकीमध्ये खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे कोणीही मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा रोष ओढून घेणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे यामधून मार्ग काढता येईल यासाठी सर्वच पक्षांकडून प्रयत्न हे केले जाऊ शकतात आणि याच प्रकरणाचं कुठेतरी विरोधी पक्षाकडून सुद्धा राजकारण केलं जाऊ शकतं. ही बाब कुठेतरी सत्ताधाऱ्यांना लक्षात आहे, त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतल्याचं आपल्याला एकंदरीत दिसून येते. एकंदरीतच आज राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत चंद्रकांत पाटलांच्या बरोबरीने त्या शंभूराज देसाईंनी तिथे मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीमध्ये जाऊन भेट घेतलेली आहे. सोबत छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे होते, भाजप आमदार राणा जगजित सिंग पाटील होते आणि केवळ शंभूराज देसाई आले म्हणून आपण 1 महिन्याचा वेळ दिला असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. तर उद्या मी सर्व अधिकाऱ्यांची संबंधित विभागाच्या बैठक घेईन असं आश्वासन शंभूराज देसाई यांनी जरांगे पाटलांना दिल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं उद्या नेमकं काय बैठकीमध्ये होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तुर्तास मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण जे आहे ते स्थगित केलेलं आहे 13 जुलैपर्यंत आणि जर 1 महिन्यात प्रश्न निकाली लागला नाही तर मात्र आम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरू असा थेट इशाराच त्यांनी राज्य सरकारला दिल्याचं पाहायला मिळत आहे. अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. कम ऑन गाइस, हरी आप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. वो एक ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.